वाशिमच्या प्रयोगशील शेतकऱ्यांमुळे राज्यात चिया सीड लागवडीला वेग आला आहे। यंदा विदर्भात तब्बल 10,000 हेक्टरवर लागवडीचा अंदाज आणि कृषी विभागाकडून 3,750 प्रात्यक्षिके प्रस्तावित करण्यात आली। कोल्हापूरमध्ये ऊसाच्या बिलातून प्रति टन 15 रुपये कपात आणि 5 रुपये पूरग्रस्तांसाठी तर 10 रुपये मुख्यमंत्री निधीत केल्यामुळे शेतकरी संतप्त झाले। धामाच्या पैशावर दरोडा अशी टीका करून शेतकरी आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। नाशिक जिल्ह्यात पावसामुळे झेंडू लागवडीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, तर दसरा दिवाळीसाठी फुलांची उपलब्धता कमी झाल्याने बाजारभावात चढउतार पाहायला मिळतोय। नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले, तर शासनाची 85 रुपये प्रति गुंठा नुकसान भरपाई शेतकऱ्यांनी नाकारली। हदगाव, बरशेवाळा, पळसा, मनाठा, बापणी फाटा परिसरातील ग्रामपंचायतींनी मदते न स्वीकारण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर केला। 2026-27च्या रब्बी हंगामासाठी केंद्र सरकारने 6 पिकांचे MSP जाहीर केलेत। गव्हात 160 रुपये, हरभऱ्यात 225 रुपये प्रति क्विंटल वाढ झाली, तर PM मोदी यांच्या अध्यक्षतेखाली हा अर्थविषयक समितीचा निर्णय घेण्यात आला। भारत सरकारने शुल्कमुक्त कच्च्या कापसाच्या आयातीतील परवानगी दिली, त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढू शकते। या पार्श्वभूमीवर खासदार रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे मदतीची मागणी केली। पीक पहाडीत 1 कोटी हेक्टरवरील खरीप नोंदणी करण्यात आली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना 31 ऑक्टोबरपर्यंत 100 प्रत्यक्ष पीक पहाडीचे निर्देश देण्यात आले।